आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझ्या आभार मानतो. तो महान परमेश्वर आशीर्वादित परमेश्वर तुमच्या वचनाचा आणणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया हालेलुया. तर आपण वचन घेणार आहे मंदिराविषयी. मंदिर पवित्र असलं पाहिजे. मंदिरात देवाची स्तुती असली पाहिजे. मंदिरात देवाला धन्यवाद दिला पाहिजे. मंदिरात देवाचे गौरव गात राहिला पाहिजे. त्याला बोलतात मंदिर. मंदिर दोन प्रकारचं आहे. एक देवाचं शिक्षण घेण्याचं मंदिर आहे आणि एक आपल्या हृदयाचं मंदिर आहे. तर देवाचं शिक्षण आपल्या हृदयामध्ये आणणं हे विशेष आपल्याला गरजेचं आहे. तर आज दाविदाच्या बाबतीत आणि शल्मोनाच्या बाबतीत परमेश्वराने कोणते निर्णय घेतलेले होते, कोणाच्या द्वारे कोणाचे फायदे होतात आणि कोणाच्या द्वारे फायदे असून नुकसान होते. तर आज आपल्याला शिकायचं आहे. तर या मंदिरात देवाची उपस्थिती आहे, देवाच्या योजना आहे, देवाचे गौरव आहे आणि देवाच्या नावावर म्हणून इम्मानुएल म्हणून या मंदिराचं नाव आपण घोषित केले. तर देव आमच्या बरोबर आहे. आता हाच तो देव बरोबर कसा ठेवावा? आपल्याला पवित्र वचनाद्वारे पवित्र शिक्षणाद्वारे हा देवाची जाणीव किंवा देवाची ओळख आपल्याला ठेवायची. तर त्या काळामध्ये दावीद होता, शल्मोन होता. तर दाविदाच्या हातातून पुष्कळशी खून, हत्या, पाप झालं. ज्या व्यक्तीच्या हातातून भरपूर प्रमाणात देवाला न आवडणाऱ्या गोष्टी जर घडलेल्या असतील तर त्याच्या हातातून मंदिर बांधले जात नाही. तर देव कोणाच्या द्वारे मंदिर तयार करतो की खरोखर देव त्याच्यामध्ये राहू शकतो अशाच व्यक्तीद्वारे देव त्याच्यातून ते मंदिर बांधण्याचं काम करतो. आणि दुसरं काम आहे की पहिल्या प्रथम आहे ते मंदिरात परमेश्वराचं वचन देणारी व्यक्ती आहे की नाही त्यावर. तर आपण या गोष्टीकडे सुरुवात करूया. इतिहास पहिला अध्याय 22:1 पासून पूर्ण आपण या अध्यायामध्ये वाचूया. त्याच्यानंतर तिकडे दाविदाची इच्छा होती, परंतु दाविदाकडे सगळं धन पैसा सोनं नाणं सगळं आलं, परंतु दाविदाचं ज्या हातातून ज्या गोष्टी काय घडलेल्या त्या पण समोर आल्या. मग ते 12:36 असा प्रश्न आहे. तर हे ऐतिहासिक गोष्टी जर आपण वाचू शकता. एक इतिहास 22 अध्याय वचन 1. असे ते एक इतिहास 22 अध्याय वचन 1. आता एकच पहिला असते कारण एकच देव आहे. त्या एकाच देवाची स्तुती केली पाहिजे. कोणताही अध्याय कितीतरी असू दे पण पहिलं वचन त्याला एकच लागते आणि एकातूनच सुरुवात करावी लागते. तर जगामध्ये आपण कितीतरी लोक आहेत पण आपल्या सगळ्यांचा देव एकच आहे. आता 22 अध्यायामध्ये एक वचन आपल्याला सांगितलं. तर एकच म्हणजे कुठे पण धाव मारा तर पहिलं एकच शब्द आपल्याला येईल. आपलं नाव एक येईल, मग बाबाचं येईल, मग आपलं सर येईल. तर दाविदाच्या गोष्टीविषयी आपण थोडस विचार करूया. त्या समयी दावीद म्हणाला परमेश्वर देवाचे मंदिर हेच आणि इस्रायलाची होमबली बघा अर्पण करण्याची वेदी. आता अर्पण असते देवाच्या मंदिरामध्ये, अर्पण आपण बोलतो त्याला दानधर्म. तर परमेश्वर आपल्याला त्या दानाकडे लक्ष देते. तू विश्वासी आहे, तू अविश्वासी नाही, तू विश्वासी आहे आणि तुझं दान तू मला दिलेलं आहे. तर माझ्यापासून तुला मी मोठं एक गिफ्ट देईल, हे तू त्या 10 पटीने कमाव.
आपण कधी कधी नामधर्म करायला कंटाळा येतो. ही चूक कधी भविष्यात करायची, कारण ह्या चुकीचं परिणाम फार कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला पडत जातात. कारण देवाच्या हातातच सर्वस्व आहे, पण आपण सर्वस्व देवाच्या इच्छेने सर्वस्व नाही. त्यामुळे आपल्याला त्यांनी एक शिक्षण असं देऊन ठेवलेलं आहे की माझं लक्ष तुझ्यावर आहे, तर तुला जे पाहिजे ते माझ्यापासूनच आहे. कारण सर्व सृष्टी मी बनवलेली आहे आणि सृष्टीचा मालक मी आहे. मी तुला सुद्धा बनवलेलं आहे. तुझ्या हातात काय द्यायचं नाही द्यायचं हे माझा हक्क आहे आणि मला वाटेल ते मी तुला देईन. असं असते ते नियम आहे. इस्रायल देशात जे परदेशीय राहत होते त्यास एकत्र करण्याची दाविदाने आज्ञा केली. आता पराष्ट्री पण लोक आहेत तिकडे आर्डियम, पण दाविदाने त्यांना आज्ञा केली की आपण सगळे एकत्र राहू आणि आपल्या मंदिराची तयारी करू. आता आपण सगळे बघा, सगळे लोक इकडे आहेत का नाही, आणि ह्या मंदिराला आपण सगळे लोक मदत देतो. आणि ही मदत ही अशी असते की तुम्ही स्वतः तुमचं घर स्वर्गात तयार करत असतात. आपल्याला त्याची जाणीव नसते, त्याची ओळख नसते, त्याचं शिक्षण नसते किंवा त्याचे गुण नसतात. त्यामुळे आपण कमजोर पडतो आणि सैतान आपला फायदा घेतो. उत्पत्तीमध्ये परमेश्वराने स्वतः सृष्टी निर्माण केली तेव्हा त्याचा एक हिस्सा त्यांनी काढून ठेवलेला होता. आणि काढून का ठेवलेला होता की तिकडे देवाचं बनवलेलं हिस्सा त्यांनी स्वतः पण एक हक्क परमेश्वराच्या आज्ञेचे नियमच ठेवले होते. स्वतःपासून त्याचे नियम लागू केले. आता माझ्याकडे दान असलं तर मी पण लोकांनाच देऊ शकतो. माझं ते दान म्हणजे दुसऱ्या, आता स्वतः प्रभू येशूने आपला स्वतःचं बलिदान दिलं तर तो आपल्यासाठी काय स्वतःला ठेवणार आहे. तर हे शिक्षण आपल्या सर्वांना घेता आलं पाहिजे की जर हे मंदिर आहे, आता या मंदिरात आपल्या सगळ्यांना वारा पाहिजे, बरोबर आहे की नाही, पंखे पाहिजे, हे पाहिजे, ते हे सगळे आपल्या व्यक्तीसाठी. मग हे जर दुसरा कोणी त्याचा हवा घेतो ते तुम्हाला तो आशीर्वाद. तर कुठल्याही गोष्टी त्या मंदिरामध्ये जेव्हा आपण बसण्याची उठण्याची सुविधा आहे त्याची 34-15 पण आता परमेश्वर करतो, पण त्याच्याबरोबर मानवाला करण्याचा तो हक्क. आमचं काम कर्तव्य आणि आमचं कार्य कसं आहे की आम्ही तुम्हाला सुवार्ता शिकवावी. या पवित्र शास्त्राचं मार्ग जे आहे ते तुम्हाला शिकवावे. तुम्ही कष्ट मेहनत करता तर तुमचं फळ परमेश्वर त्यासाठी आणि त्याच्या योजनेसाठी किंवा त्याच्या मार्गासाठी किंवा त्याच्या आज्ञेसाठी ते आपल्याला समर्पण करावं लागते. आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी आता त्यांनी काहीतरी मंदिरासाठी काहीतरी करावं, त्यासाठी त्यांनी योजना बनवणे, त्याचं शिक्षण बनवणे, त्याचे मार्ग बनवणे, त्याचे नियम बनवणे आणि त्या सर्व गोष्टी काय काय लागतात ते त्या लोकांसाठी काय केलं, मार्ग दिले. आणि त्यांना सांगितलं काय काय लागते ह्याला बघा ते तुम्ही आणा. आणि दाविदाने दारांच्या कवाडासाठी आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड, अपरिमित पितळ, वजनचार व असंख्य बंदसरू ही जमा केली. जे काही मंदिरासाठी जे लागते ते सगळं त्यांनी जमा केलं. हिऱ्यापासून, वस्तूपासून, लाकडापासून सुरुवात केलेलं होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी तयारी अशासाठी केल्या की त्या माने परमेश्वराचं मंदिर उभा राहावं. इथल्या लोकांनी बंदसरूची पुष्कळ लाकडे दाविदास आणून दिली. त्याने काय केलं, जी चांगली चांगली लाकडं होती तुमच्या वाडी त्याच्या वाडीत हरणी आहे
तर अशी होती ना ती सगळी तिकडून जमा केली आणि मंदिरासाठी त्यांनी अर्पण केलं. हालेलुया. आता पुढे बघा. दावीद म्हणाला माझा पुत्र शलोमोन, बघा माझा पुत्र जो आहे तो शलोमोन तरुण व सुकुमार आहे, तो सुकुमार आहे आणि जे मंदिर परमेश्वर प्रियर्थ बांधावयाचे आहे ते अत्यंत भव्य आणि सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे. हालेलुया. ते मंदिर कसं शोभेला आलं पाहिजे. आता आपले मंदिर बघतात ना कशा प्रकारे ते बनवायला लावले. हालेलुया. तर सगळ्या ठिकाणी ते मंदिर देवाचं आहे ते सुशोभित झालं पाहिजे, शोभेत आलं पाहिजे, लोकांना दिसलं पाहिजे की हे पवित्र मंदिर आहे आणि पवित्र आत्मा त्याच्यामध्ये. आपलं घर स्वच्छ आहे, आपल्या घरामध्ये सगळं करतात व्यवस्थित. मग या मंदिराच्या परिस्थितीला मग आपण असं तसं कसं कसं करू शकते. हालेलुया. आता तुम्ही बघता की या मंदिरात सगळी बाजूला तुम्हाला वचनं दिसतील, बरोबर, सगळे नियम दिसतील. आता तुम्ही जर तिकडे वचनं वाचतात हे काय केले, हे काय केलेलं आहे हे तुम्हाला तिथे दिसेल. हालेलुया. आता ती वचनं अशी का, कारण परमेश्वराने शलोमोनासाठी एक स्थान तसं केलं की लोकांना न्यायाचा अनुभव द्यावा आणि न्यायासाठी एक सभास्थान बांधलं. हालेलुया. आणि तिकडे लोकांची पाप किंवा लोकांना मार्गदर्शन अशा पद्धतीचं एक त्याने दिवाण बनवलं. आता तिकडे वचन तुम्हाला लिहून दिलेलीच आहे, बरोबर. आणि एक वचन बाकी आहे त्याच्यात. हालेलुया. सूत्र 3 ते वचन 6 बाकी आहे. हालेलुया. तर आपल्या हर व्यक्तीला वचनाच्या शिक्षणाचा अनुभव झाला पाहिजे. परमेश्वर ज्याला मंदिर बांधायला देते तेव्हा त्याला तिकडे लोकांना मार्गदर्शकासाठी तसा न्यायाधीशासारखं बनवलेलं. आता तिकडे कोर्टामध्ये कसं भेटत. हालेलुया. यो न्यायाची सभा आहे, लोकांना न्याय मिळवण्यासाठी पवित्र शास्त्राचं जे मंदिर दिलेलं आहे त्याचप्रमाणे त्या मंदिराचं निर्णय घ्यावे लागतात. हालेलुया. म्हणून हे बनणं किंवा हे करणं हे तुमची ना माझी इच्छा नाहीये, इथे परमेश्वराची इच्छा आहे. आणि या केंद्राचं म्हणजे या मंदिराचं नावच असं आहे, आम्हा बरोबर. आणि ह्या देवाने ह्या गोष्टी योजना दिलेल्या आहेत. तर म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. या प्रकारे दावीदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. हालेलुया. दावीदचं मरणार होता, त्या मरणापूर्वी त्याने पुष्कळशी तयारी केलेली आहे. आता शलोमोनाने मंदिर बांधलं, दावीदाने मंदिर नाही बांधलं. दावीदाने सगळं सामान पाहिजे होते ते घट्ट केलेलं आहे, पण परमेश्वराने त्याचे निर्णय घेतले. सामान आता आलं, आता तुझ्या हातात नाही, तुझ्या पुत्राच्या हातात दे. तो लीन आहे, तो नम्र आहे, दयाळू आहे, शांतीचा आहे, त्याच्या हातात दे. जरा बघूया आपण वाचू. वचन 6. मग त्यांनी आपला पुत्र शलोमोन काय त्याचा मुलगा जो शलोमोन आहे काय शलोमोनाला सांगितलं, बाबा आता तू देवाचं मंदिर तू बांध. याच बोलावून बघा इस्रायलचा देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली. काय सांगितलं, आता मंदिर बांधायचं आहे, तू आता बांधायला सुरुवात कर. ज्याला आज्ञा मिळते, आज्ञा चालतात, आज्ञा पाळतात, तोच व्यक्ती त्या मंदिराची खरी रचना बनतो. 2 प्रकारची मंदिर आहे म्हणून कोरिन्थीकरास पहिल्या पत्रात 3 ते 16-17
त्याच्यानंतर 7 अध्याय 16 मध्ये सांगितले देवाच्या मूर्तीच्या मंदिराबरोबर मेळ कसा बसणार. आपण तर जिवंत देवाचे मंदिर आहे. आपल्याला शिकायचं आहे खरं जिवंत देवाचं मंदिर नक्की कुठे आहे याची रचना आम्हाला पहिले तयार करायची. आता हे हृदयाचं मंदिर आहे, हे शरीराचं मंदिर आहे, परंतु त्याच्याबरोबर हृदयाचं मंदिर आहे. ते म्हणजे इब्रिकरासमध्ये 4:12 देवाचं वचन 2 धारी तलवारीसारखं जीवन संपूर्ण चेंज करण्यासारखं त्याला मंदिर बोलतात. ज्या मंदिरात देवाची सुवार्ता आहे, प्रचार आहे, देवाच्या आज्ञा नियम विधी पाळतात त्याला मंदिर बोलतात. मंदिर तर या जगामध्ये पुष्कळ लोकांनी बांधले, पण त्या मंदिरामध्ये फक्त काय असते, सुवार्ता असते का मूर्तीपूजा असते. तर मूर्ती बरोबर मेळ नसलं तर आपण जिवंत देवाचे खरं मंदिर आपल्या हृदयामध्ये, आणि याला देवाची गरज आहे. जर या मंदिरामध्ये देवाची उपस्थिती नसेल तर ते शरीर परिपूर्ण झालेलं दिसत नाही. ते अस्वस्थ आहे, आजारी आहे, दुःखी आहे, समस्यात आहे, संकट. दावीद आपला पुत्र शलोमोन दावीद आपला पुत्र शलोमोन यास म्हणाला माझा देव परमेश्वर बघा याच्या नावापित्यार्थ मंदिर बांधावे असा माझा माणूस होता खरा. पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की तू बहुत रक्तपात केला आहे. तुम्ही पुष्कळ काय केलेले आहे, रक्तपात केलेला आहे. आपले एशियामध्ये 1:15 मध्ये वचनच तसं तुझे हात रक्ताने भरले. ज्याचे हात रक्ताने पुष्कळ झालं असेल तर ते मंदिर त्याच्याने कधीच बांधू शकत नाही. मंदिर बांधण्यासाठी पवित्रता हाताची गरज आहे. म्हणून सूत्रसेतमध्ये 118 वचन 26 मध्ये दिलेलं आहे. सूत्रसेता 118 वचन 26 परमेश्वराच्या नावाने येणारा प्रतिवादी असो, परमेश्वराच्या घरातून आम्ही तुम्हाला आशीर्वाद देतो. खरं घर कुठे आहे, कोरिन्थियरास पहिल्या पत्रात 1:16 हे खरं घर आहे. आशीर्वाद कुठून येईल, आम्ही परमेश्वराच्या घरातून तुम्हाला आशीर्वाद देतो. हे घर आहे, याला जागा दिली. योहान 10:17-18 उत्पत्ती 2:7 परमेश्वराने मातीचा मनुष्य बनवला, त्याच्या नाकापुड्यामध्ये जीवनाचा श्वास दिला, जीवधारी प्राणी तयार केला आणि त्याद्वारे माणसामध्ये पवित्र आत्म्या कार्य करायला सुरुवात केली. आणि सर्व शुद्ध आत्मे त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कापतो. मंदिर बांधणं साधं सोपं नाही. हल्ली सगळे दुष्ट आत्मे सुटलेले आहेत आणि जे पवित्र आहेत त्याचे नावाची बदनामी आहे आणि जे पापी आहे त्या नावाचा सन्मान आहे. इथे पूर्ण राज्य आता या राज्यात आलेले लोक आहेत. म्हणून बायबलच्या बाबतीत मत्ती 10:17 माणसाच्या बाबतीत सावध. बघा आता शलोमोनाला परमेश्वराने अधिकार दिला तर दाविदाबरोबर अधिकार होता. दाविदाला तर परमेश्वराने सांगितलं तू मंदिर बांध आणि नंतर त्याला सांगतो की तू नको बांधू. कदाचित लोक तुझ्या नावाने बदनामी किंवा निंदा करतील की एवढा हत्यारा मनुष्य. हालेलुया. म्हणून येशू ख्रिस्त पण आला ना, तो अशासाठी आला की जेवढे पापी लोक आहेत आमच्यासारखे अशा लोकांना तो प्रेम देऊन, दया देऊन, शांती देऊन, त्याचं शिक्षण देऊन आपल्याला पवित्र बनवण्यासाठी आला. हालेलुया. मंदिर बांधणं, पण मंदिराचं जर मार्ग जे किंवा नियम जे आहेत ते जर तिथे शिकवत नसेल तर ते मंदिर अपवित्रच दिसेल. काय सांगते, पुष्कळ युद्ध केलेलं आहे. आता युद्धामध्ये काय एक माणूस मरणार आहे का, म्हणून त्यांनी सांगितले तो पुष्कळ युद्ध केले. राजा आहे ना, तो राजा काय करतो, आपला स्वार्थ तयार करतो युद्ध पैशानं. पण एकच राजा असा येशू ख्रिस्त होता, त्यांनी युद्ध नाही केलं, त्यांनी दुष्ट आत्म्याबरोबर युद्ध केलं.
शत्रू कोण होता? पेत्राच्या पहिल्या पत्रामध्ये 5:8 मध्ये सांगितले, तुमचा शत्रू शैतान आहे, गरजला शियासारखा कोणाला तरी गेलेला नाही. आपला शत्रू मनुष्य नाही. आपण प्रार्थनेत येणारे, प्रार्थनेमध्ये राहणारे, यांची सिस्टम उलटी आहे. त्यांचं शिक्षण कोणतं आहे माहिती नाही, पण माणूस शत्रू आहे. येशूचं शिक्षण तसं नाही मिळत. योहान 15:12 जसं मी तुम्हाला प्रीती केली तसं तुम्ही एकमेकावर प्रीती करा. इथे माणूस प्रार्थना करतात म्हणून मध्ये 7:21 पासून दिले, प्रभूजीच्या नामाने ओळख सांगते अनाचार करा. आता दाविदाला परमेश्वराने ओळखलं नाही, कारण का? तुम्ही हत्या केलेली आहे. तू मंदिर बांधतो करा, पण तुझ्या हातून नाही बांधणार, तुझ्या मुलांच्या हातातून बांधणार. कारण आज आपण बरेचसे लोकांचे मी अनुभव घेतो, प्रार्थना करणारे लोक निंदा, नफरत, द्वेष, क्षमा नाही, प्रेम नाही, दया नाही. कोणतं शिक्षण आहे तुम्ही? या पवित्र शास्त्रातला कोणता विषय तुम्ही घेतलेला आहे? मोशेचे पहिले नियम होते ते, पण मोशेला परमेश्वराने नियम दिल्यानंतर परत आदल्या चेंजिंग करायला लागलं. मोशे पण हत्यारा होता. मोशेने मारून त्या वाळूमध्ये गाडून ठेवलं. त्या लोकांनी बघितलं, अरे याला आणि बघणारा कुठेतरी कोण कोणाचं आहेच. शेवटी परमेश्वर कोणाची न कोणाची तयारी करत असते. मग त्यांनी मारण्यासाठी फारोच्या गुलामगिरीमध्ये हत्यारं नाही चालवली, अद्भुत गोष्टी चालवली. आपल्या जीवनामध्ये जर लोकांशी जर युद्ध करायचं असेल तर आध्यात्मिक गोष्टीने युद्ध करा. त्या दुष्ट आत्म्याला बाहेर काढण्यासाठी नफरत नाही, लढाई नाही, तलवार नाही, मारामारी नाही, हात उचलणं नाही, शब्द उचलणं नाही, तर प्रेम, दया हे शब्द, हे सगळ्या रोमकरस 12:21 बऱ्याने लोकांना जिंका. लोक काय करतात? प्रीतीचा अनुभव आपल्याला दाविदास सारखा अनुभव नाही घ्यायचा, तर येशू ख्रिस्ताचा अनुभव, दाविदाच्या ओसाऱ्यातलाच येशू ख्रिस्त आलेला आहे. शल्मोनानंतर अनुभव हे आले ते आले ते इथपर्यंत आले, आणि तो दयाळू. जरा आपण शल्मोनाविषयी काय सांगते जरा बघूया. मग आपण आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारे परमेश्वराच्या नावामध्ये आहे, प्रार्थनेत आहे, तर त्याच्या नियमात आहे की नाही. जर त्याचे नियम मोशेला शेवटला निर्गम 20 अध्यायामध्ये दिलेले होते की आता यांना 10 आज्ञा शिकव, मारामारी नाही करायची, चोरी नाही करायचं, खोटं नाही करायचं, कोणावर अत्याचार नाही करायचा, कोणावर अन्याय नाही करायचा, सगळ्या खुशीने सहमताने सगळ्या गोष्टी पुऱ्या करायच्या. कोणावर अत्याचार अन्याय हा पण करायचा. तुम्ही मला दिलं, मी तुम्हाला दिलं, संपलायचा. पण मी तुमचं चोरून घेईन किंवा तुमचं लुटून खाईन किंवा तुमच्यावर अत्याचार करीन, तर फार ते देवाच्या विरुद्ध आहे. कोणाच्या वर हात नव्हतं, कोणावर प्रेम कसं करा देवाने शिकवलेले. सगळे लोकांनी आपल्याला शिकायचं. दाविदाच्या हातातून खूप 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 हत्या झालेली, म्हणून त्याला मंदिर बांधण्याचा हक्क मिळाला नाही. तर बघूया काय सांगते, तुला माझ्या नावाने तुला मंदिर बांधायचं नाही, तू माझ्या देखत म्हणजे देवाच्या देखत. 33:13 तो आकाशातून पाहतो. आपण काहीच करू शकत नाही. सगळी पाप झालेला देवाला सांगत, देवा चुकलो, मी माणूस आहे, क्षमा मागा, काही फरक नाही पडत. एक नाही एक दिवस त्या पापातून बाहेर काढेल. आम्हाला बाहेर काढलं तसं तुम्हाला पण काढेल. असू दे, मनुष्य स्वभाव आहे, मनुष्य स्वभाव आहे. आपल्याला आता शल्मोनानेच ते नीतिसूत्र लिहिले काय. तो सांगतो धार्मिक मनुष्य, त्याला माहिती आहे की तो धार्मिक असून सुद्धा दिवसातून 60 पाप व्हायची त्याच्याकडून. 24:16 मध्ये दिलेलं वचन आहे नीतिसूत्र. पण तो उठतो. धार्मिक माणसाला कळते की मी चुकलो, तो ताबडतोब बदलतो. अधर्म मनुष्य बदलत नाही, दयाळू नाही, क्षमा नाही, प्रेम नाही. आता त्यांनी बघा या शल्मोनाला परमेश्वर कशा प्रकारे त्याच्या मनातल्या गोष्टी परमेश्वर कसे ओळखून त्याला दाविदाला सांगतो. पोराच्या गोष्टी बापाला सांगतो. मुलगा कसा तुझा वागलाय तो. बघा पृथ्वीवर तू पुष्कळ रक्तपात केले.
तुला एक पुत्र होईल, तुला एक पुत्र होईल, तो शांतता प्रिय मनुष्य असेल, मी त्यास त्याच्या चौकडल्या शत्रूपासून विसावा देईल. त्याचं नाव शल्मोन, शांतता प्रिय असे होईल. तो शांत होता, लोकांच्या बरोबर प्रियाने वागत होता, लोक त्यांच्या खूप प्रेम करायचे, कारण त्याचं मन प्रेमानं होतं, गोड होतं. लोकांची परिस्थिती कशी आहे, आपल्यामध्ये शांत पाहिजे, स्वभाव प्रीती पाहिजे. एक दिवस लॉकडाऊन मध्ये इकडे आपण बीट पावडर वावरायला ना, केवढा लोक इकडे ते वाहण्यासाठी आले. तर माझं तुला जाऊन सांगतो, काय तुझ्यात प्रीती आहे, त्यामुळे त्याची प्रीती. एवढा लोक बेहरान झालो. अशा काही घटना असतात. देव जेव्हा एखाद्या माणसाला बनवतो तेव्हा सोमुखाने नाही, इतर आणि प्रशंसकाने. चित्रामध्ये आपण वाचतो की परमेश्वराची शिकवणच तसं आहे. जर देव जेव्हा आपल्याला निवडते तेव्हा आपण देवाच्या जोडीला राहण्याचे विचार करायचे. मी तुम्हाला सांगतो ना, इथून मी निघतो बघा किती लोक मला रस्त्याला भेटेल, कारण माझ्या देवाचा जो आशीर्वाद आहे, त्या देवाने मला जे काम दिले, प्रेम दिले, दया दिले, मार्गदर्शन ते त्याचं आहे, तेच मी लोकांना. लोक चांगले भेटतील, तुम्हाला वाईट पण भेटतील. दया पाहिजे, प्रेम पाहिजे. माणुसकी ना त्यामध्ये राहा. श्रीमंत गरीब हे बघू नका. श्रीमंताकडे पण भूक आहे, गरजवंत कोणताही मनुष्य. मी रस्त्यात चालत असेल ना, पोलीस लोक असतात रस्त्यात, त्यांना मी पाणी, बिचारे कधी कधी ते एवढे कुटीमध्ये असतात की त्यांना पाणी सुद्धा नाही देण्यासाठी पण माणूस, ती पण सेवा आपलीच करतात. सेवकांची काळजी घेतलं तर तेव्हा त्यांना मी पाणी देणार, ते सांगते केवढं बरं झालं, सांगते पाण्याचा जात असलं आपण नका, त्याची इच्छा होती ना, ये मिळा, त्याला सन्मान द्या, त्याने मला पाठवले. तुम्ही सेवा करता त्या सेवकांसाठी पाठवलं. हर एक व्यक्तीसाठी माणसाला गरज आहे. तो श्रीमंत असो दे, गरीब असो दे, भूक आहे. आता इथे श्रीमंत पण आहेत, इथे गरीब पण आहे, पण जेवण ते जेवणारच की नाही. भूक ते परमेश्वराने सगळ्यांना दिले ना, सगळ्यासारखंच एक परमाने परमेश्वराने दिलेले ते प्रेम सगळ्यामध्ये समाधान ठेवा. नसेल तर आपल्याला कार्याला किंवा कोणत्या वस्तूंच्या गोष्टी त्याला डिमांड नाही. हे स्वभाव नेहमी मला लोक ह्या दृष्टीने ओळखतात. मी नाव पत्ता अद्याप कोणाला दिलेला नाही, तो कोण आहे ना मला आवडत पण नाही. काही असेल तर मी त्यांना सांगतो प्रार्थनेला या, नाव न सांगत मीच चालवतोच, तुम्ही या. खरी परमेश्वराची पहिली ओळख घ्या. आपण सगळे त्याचेच लोक आहे, जातीवादी नाही. हे सैतानाने माणसामध्ये जातवादीचं निर्माण, कोण जातीवर, कोण धर्मावर, कोण धर्म परिवर्तन करते, याच्यावर मी खूप विरोध आहे. कारण बायबलमध्ये तसं लिहिलं नाही. ते तुमचा स्वतःचा कुठेतरी स्वार्थ आहे. येशून बोला, पुष्कळ लोक स्वतःच्या नावाने येते तेव्हा तुम्ही खरं म्हणू नका. आमच्या जगामध्ये ते चाललेले खोटी ख्रिस्ती, खोटी संदेष्टी समजून घ्या. आता शल्मोनाने तेव्हा सांगितले की जे परराष्ट्रीय लोक दाविदाला सांगते की ती परराष्ट्रीय लोक पण आहेत, सगळ्यांनी देव मंदिराला मदत केली. आता सगळ्यामध्ये देव आहे म्हणून त्यांच्यामध्ये दया झाली. मदती करताना ना कोणत्याही परिस्थितीमध्ये देवाची पवित्र स्थान आहे, पवित्र स्थानामध्ये पवित्र शिकवण आहे, तर मदत ही हमेशा आपल्या सार्वकालिक साठी ती गरजेची आहे. आणि हे लोकांचं आहे, माझं थोडंच आहे. मी फक्त तुम्हाला शिकवणारा व्यक्ती आहे. आमचं काय, कुठे पण जाईल त्यांना भेटेल त्यांना सांगू शकते, कारण आमचं जीवन त्याला अर्पण केल्यानंतर आमचं ऐशारा मामामध्ये नाही. लोकांना वाटते गाडी, मी गाडी माझ्या कामासाठी करते, माझ्या स्वतःसाठी कधी यूज नाही, कारण मला ते शौक नाही. मला फक्त सेवा करणं हा माझं कर्तव्य आहे. आणि माझा हे शौक आहे की देवाने माझ्या पाप्यावर प्रेम केलं, मला चांगली देणगी दिली, मला चांगला अनुभव दिला, चांगलं शिक्षण दिलं, चांगले गुण दिले, तेच घेऊन मी इतर लोकांपर्यंत पोचवत आहे. तो माझा आध्यात्मिक खरा धर्म आहे. त्याच्या काळामध्ये मी इस्रायलास शांती व स्वस्थता देईन. बघा कसे ते, तो इस्रायला शांती व स्वस्थता. वचन तो माझ्या
यहोवाच्या नामाविद्यार्थ मंदिर बांधेल, तो मंदिर बांधेल, तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईल. बघा, तो माझा पुत्र आणि मी त्याचा पिता होईल. इस्रायलावरील त्याची गादी मी निरंतराची स्थापित. कसे ते त्याची गादी मी निरंतर स्थापित करेन. वचन 11. तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो, तू कृतज्ञ हो आणि परमेश्वर तुझा देव तुझ्या सवलताने मनाला आले त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध. हालेलुया. आता शलोमोनाला परमेश्वराच्या वचनाचा अनुभव दिलेला आहे, बरोबर. तेच दाविदाला सांगून आपल्या पुत्राला याच गोष्टीची ओळख आणि मार्गदर्शन करत आहे. आता ते मंदिर बांधण्यासाठी बघा किती उत्साही तयार झाले. आज आपल्या मंदिरामध्ये तर काही गोष्टी लोकांच्या आहेत. हालेलुया. एक शिक्षण घ्या. वचन 12. तुझा ते परमेश्वर त्याचे नियमशास्त्र तू पाळावे म्हणून परमेश्वर तुला चातुर्य व विवेक बुद्धी ही देव. कसं आहे ते, तुला हुशारी आणि चांगली बुद्धी तुला देव. आता तो न्यायाधीशच बनला लोकांच्या न्यायासाठी. शलोमोनाने म्हटलं व इस्रायलावर तुझा अधिकार स्थापित करू. हालेलुया. इस्रायलवर तुझा अधिकार स्थापित करू. वचन 13. परमेश्वराने मोशेला इस्रायल संबंधाने सांगितलेले नियम व निर्णय जर तू पाळशील तर तू कृतज्ञ होशील, दृढ हो, हिंमत धर, भिवू नको, कचरू नको. हालेलुया. आता मोशेला परमेश्वराने कशा प्रकारे शब्द वापरलेले होते तेच त्याला पण तेच सांगते. मोशेला काय सांगितलं? हिंमत धर, खचरू नको, आहे की नाही. आज त्यांनी त्या गोष्टी घेतल्या आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रभूच्या उपस्थितीप्रमाणे कार्य केलं आणि त्याद्वारे त्याला अभिषेक मिळाला. वचन 14. मी संकटात असताना परमेश्वराच्या मंदिरात 1,00,000 किंकर सोने व 10,00,000 किंकर चांदी सिद्ध केली आहे. हालेलुया. मंदिरासाठी देवाने सोन्या आणायचं, आपल्याकडे सोनं नाही. हालेलुया. जे मूर्तीची मंदिर आहेत ना त्याच्याकडे एवढं सोनं तो देवच नाही मिळत, त्याच्याकडे सोनं किती आहे. आपल्याला सोनं पण नको. हालेलुया. म्हणजे खऱ्या पवित्र मंदिराची स्थापना कशी होती आणि खोट्या मंदिराची स्थापना कशी आहे ते कुठे जाते. तो तर देव तिकडे नाही ना, देवाचा शब्द मिळा, देवाचा सन्मान आहे, ते मूर्तीचा सन्मान आहे. मूर्तीचा एकाही व्यक्तीचं तिकडे नाही आणि ते सगळे शोकेश मध्ये ठेवलेले आहेत. त्याच्या गळ्यात मूर्तीच्या पण गळ्यात नाही. हालेलुया. बायबलचे खूप काही मुद्दे नियम आहेत, काही तर विकून खातात, कोणाला माहिती कुठे काय चाललं. तर बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे ते. अतिशय आहे, ती अपरिमित आहे, लाकूड व चिरे ती तयार केली आहे, तुलाही त्यात भर घालता येईल. हालेलुया. हे सगळं तयार केले पण दुसरे तुला सुद्धा त्याच्यात. वचन 15. शिवाय तुझ्या जवळ कामगार बहुत आहे, पातळवट व इमारती लाकडाचे काम करणारे आणि इतर सर्व प्रकारच्या कामात निपुण असलेले लोक आहेत. हालेलुया. त्याच्याकडे सगळ्या प्रकारचे कारागिरी लोक आहेत. दाविदाकडे सगळ्या प्रकारचे. आता आपण कसं ते मंदिरात सगळं काम जास्त करून आपण केलं, बाकी नंतर कोण. हालेलुया. तर अशी काही उदाहरणं आहेत त्याला देवाने पहिल्यांदा मला ते शिकवलं कसं काम करायचं कसं नाही. हालेलुया. आणि ह्या 90% माझ्या हाताची कामं. हालेलुया. आपल्याच हाताने ती कामं केलेली आहेत. हालेलुया. हा निर्णय आहे, हा गुण आहे, हा शिक्षण आहे. आता हे पहिलं दान होतं इकडे लाद्या,
पहिले इथे काहीच नव्हतं. पहिलं सुरुवातीला लाद्या होत्या. आता या लाद्या काढायच्या बरोबर नाही वाटत, कारण ते पहिलं गिफ्ट आहे. अगदी त्या खराब नाही झाल्या, पण कलर थोडासा होतो. काय करणार पण परमेश्वरने एक दिवस असं सुचवलं बघा. आता किती सुंदर ते बनवलेलं येरुशलेम बनवलेलं आहे. अगदी आणि हर परिस्थितीचा अनुभव आपण बघतो की अनेक विचारक लोक झालेले. हे काय करायला लावलेलं आहे, ते त्याच्या इच्छा, त्याची योजना, त्याचं शिक्षण, त्याचे मार्ग, हे त्याच्या योजनेने चालायचं आपल्यानं, तर लोकांना दिसत. आता ही सगळी वचनं तुम्हाला अख्ख्या मंदिरात दिसतील, कारण वचनाचंच मंदिर आहे. वचनाच्या मंदिरात वचनच दिसलं पाहिजे ना. मूर्तीच्या मंदिरात त्यांना मूर्तीच दिसणार, मूर्ती दिसणार नाही. 115 ते जर वाचलं तर म्हणून आपल्याला दाविदासारखं नाही करायचं, तर शलोमोनासारखं. सोने, रुपे, पितळ व लोखंड ही अपरिमित आहे, तर आता उठून कामाला लाग. बघा, सोनं सगळं आले, आता उठ. काय बाकी आहे तुला? आता उठ, तुझ्याकडे माणसं पण आता कामाला लाग. अगदी किती उत्साही गोष्टी त्याला मिळालेल्या. परमेश्वर तुझ्याबरोबर असेल. बघा, परमेश्वर परमेश्वर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. अरे, एक माणूस अवतार आहे, एक पापी अवतार आहे. त्याच्या जिंदगीमध्ये आदामापासून सुरुवात केली. त्या माणसाचं भविष्य काय चांगलं करायला शिका, तर चांगलं बनायला शिका. पार्टीला, कार्यक्रमला, प्रोग्रामला पाहिजे तेवढा खर्च होतो, परंतु देवपित्यार्थ आपल्या भविष्याला खर्च ही शिका. स्वर्ग राज्यात कसं राहावं हे जीवनाच्या पुस्तकात नावं कोरले जातात. पेत्राला ह्या गोष्टी दिलेल्या होत्या. मत्तेमध्ये 16 अध्याय सुरुवात जर केलं तिकडून 18 पासून दिलेल्या आहे की परमेश्वराने त्या गोष्टी दाविदाच्या हातातून घडलेल्या गोष्टी शल्मोनाच्या नंतर पेत्राच्या हातात, आणि या खडकावर मी आपली मंडळी रचेल. देवाची मंडळी ठेवली त्यांनी, आणि ती मंडळी म्हणजे एक मंदिर उभारलं. आणि कोरिन्थीकरास पहिल्या पत्रामध्ये 3रा अध्याय मध्ये 10 पासून पौल सांगतो की बांधकाम कोण कसं करतो आणि पाया कसा लागतो. तर ती इमारत कशी झाली पाहिजे, की आजच्या काळातली इमारत आध्यात्मिक वचनाची, आध्यात्मिक शिक्षणाची, आध्यात्मिक नियमाची ही इमारत आपली झालेली पाहिजे. याच्या इमारतीचा काय फायदा नाही. लूक मध्ये तुम्ही 21:5 पासून वाचलं ना, तर येशूचे शिष्य त्या काळात होते. लोकांचे अविश्वासी लोक, शास्त्री पुरुषे मुख्य याजक, याच्यामुळे अविश्वासी लोक निर्माण झाले. त्यामुळे त्यांनी सांगितलं हे मंदिर सुशोभित झालेलं आहे, ते पाडलं जाणार नाही, चिऱ्यावर चिरा राहणार. आज मंदिराची स्थापना, अंतःकरणाच्या मंदिराची स्थापना करा, याची नका. येता आता भूकंपामध्ये सुरुवात होणार आहे, त्याची शंका म्हणून तुम्ही बाळगू नका, कारण ती वेळ एकदम जवळ आलेली आहे. कारण इस्रायलचं युद्ध अद्याप सुरू आहे. हे तर सुरू होणार 1260 दिवस ते युद्ध पूर्ण, म्हणजे 3.5 वर्षाचा काळ आहे. म्हणून इस्रायलच्या बाजूने इराण उभा राहील. त्याच्यानंतर कोण? रूस. हे सर्व राष्ट्र हळूहळू सगळे त्याच्या बाजूने. मग परमेश्वर वरून खेळ सुरू करेल. मग तोच परमेश्वर लढाई आणि युद्ध करणं. म्हणून हे मंदिर हे सामान्य व्यक्तीचं मंदिर नव्हतं. स्वतः परमेश्वरी मंदिर बांधण्यासाठी शल्मोनाला इस्रायलमध्ये ती तयारी करण्याची कृपा दिलेली होती. दाविदाच्या हातातून चुका झाल्या म्हणून त्याला सांगितलं तुझ्या हातातून पाप झाले, ते हे मंदिर बांधण्याचं तू लायक नाही आहे. आणि त्याला देवाने सांगितलं ना, त्याच मंदिरावर युद्ध करणारी व्यक्ती जर आली तर परमेश्वर सोडणार नाही का? हे शेवटचा काळ आहे, भटकू नका इकडे तिकडे, स्थिर राहा, तेव्हा फायदे आहेत. आता शेवटच्या काळात आहे, मग ते 24 सगळे लोक उतरणार.
पहिलं बायबल वाचा. शाळेत जातात पास होत नाही, फायदा काय? प्रार्थनेला जातात परिवर्तन होत नाही तर जाऊच नका. मी लोकांना एक सांगतो, परिवर्तन होत नसेल तर जाऊ नका. तर जा अशा ठिकाणी एकांत बसा, बायबल स्वतः उघडा आणि मन परिवर्तन करा. जर तुमची घडण होत नाही तर मजबूती घ्या आणि पवित्र शास्त्र उघडा आणि वाचायला सुरुवात करा. एक ना एक दिवस देव तुम्हाला मदत देईल. तिकडे भुणकास करणं, तिथे नफरत करणं, तिथे द्वेष करणं, ह्याची त्याची निंदा करणं, मोबाईल घेणं, मोबाईलवर कार्य करणं, काही पण करणं, हे चुकीची कल्पना आहे. हे फार मोठ्या प्रमाणाचं दुःख आहे. या गोष्टी मंदिरात चालत नाही. इस्रायलाच्या सर्व सरदारांस आज्ञा केली की माझा पुत्र शलोमोन ह्याला सहाय्य करा. काय सांगते त्याने? काय सांगितलं? दाविदाने इस्रायलाच्या सर्व सरदारांस आज्ञा केली की माझा पुत्र शलोमोन याला सहाय्य करा. काय सांगते? माझा पुत्र शलोमोन याला तुम्ही सहाय्य करा. वचनाला तो म्हणाला, तुमचा मी परमेश्वर तुमच्याबरोबर आहे नाही काय? त्याने तुम्हास चहूकडे शांतता दिली आहे ना? त्याने देशदेशाचे लोक माझ्या हाती दिले आहे आणि देश परमेश्वराच्या व त्याच्या लोकांच्या ताब्यात आला आहे. विचार करा, देशातले लोक दाविदाजवळ बरोबर, आणि परमेश्वराने ते सर्व लोकांना दिले. सगळे लोक शेवटला इकडे येणार आहे. कारण त्यांनी देवाला ओळखलं नाही, त्यांनी मानवाला ओळखलेलं आहे आणि माणसाच्या मागे लागले. मग ते दास माणसा मागे कधी धावू नका, वचनामागे बघा देवाच्या. स्वतः परमेश्वराने दाविदाची निवड करून सुद्धा सांगितलं, दावीद मानवी रीतिरिवाजाप्रमाणे चाललेला आहे, त्याचे नियम माझ्या नियमाप्रमाणे बसत नाहीये, त्याला मी देणे देणार. तुझ्या पुत्राला देईल, तर तो पूर्णपणे पवित्र आत्म्याने तो भरलेला आहे. वचन 19 तुम्ही आपला परमेश्वर यास जीवितभावे शरण जा. असे ते माणसाच्या मागे नाही लागायला सांगितलं त्याने. काय? आपला देव परमेश्वर आहे, त्याच्या पाठीमागे जीवे भावे लागा. खरोखर वाटलं की माझा देव माझ्या बरोबर आहे. त्याने सांगितलं दाविदाने सांगितलं की त्यांना की माझ्या मागे आहे. पहिले त्याच्या मागे होते, दाविदाच्या मागे होते. कोण? लोक सगळे दाविदाच्या मागे होते. दाविदाच्या मागे असल्यानंतर तुम्ही लक्षात ठेवा, दाविदाच्या मागे असल्यानंतर लोक दाविदाच्या इशाऱ्यावर चालत होते. पण देवाने जेव्हा त्याच्या पुत्राविषयीची दिशा दिली तेव्हा त्याला सांगितलं, आता तुम्ही जीवे भावे परमेश्वराच्या मागे लागा. आता मी कार्य करतो, आता सगळे माझ्या मागे येतात बरोबर, पण जेव्हा ही वेळ येईल तेव्हा तुम्हाला सगळ्यांना परमेश्वराच्या मागे लागायला लागेल. कारण त्या पृथ्वीमध्ये त्याचे निर्णय दिलेले असतात, नियम दिलेले असतात, वेदी दिलेले असतात, शिक्षण दिले असते. शिकवण घ्यायचं असते, द्यायचं आहे आणि शिक्षणाप्रमाणे चालायचं. काय सांगते? परमेश्वर देवाचे मंदिर बांधायला लागा. परमेश्वराच्या नावाविरुद्ध जे मंदिर बांधावयाचे आहे त्यात परमेश्वराच्या कराराचा कोश व देवाची पवित्रे ठेवावयाची आहे. 10 आज्ञा ठेवायचे होते. हे पवित्र मोशेला 5 पुस्तकं दिली होती आणि ही पुस्तकं ती तिकडे आपल्यासाठी ठेवलेली होती की उत्पत्तीपासून सगळी 5 पुस्तकं मोशेनेच लिहिली. मोशे पहिला शिक्षक होता. परमेश्वराने मोशेला शिकवलं. हालेलुया. आणि त्यांनी पहिल्यांदा 5 पुस्तकं लिहिली. कोणी? मोशेने. आणि या 5 पुस्तकामधल्या सर्व प्रश्नाचं उत्तर मोशे या बायबलचा मूळ पाया होता. आदाम नाही, मोशे. कारण मिस्र देशातून मोशेने लोकांना बाहेर काढलं. आदामाने कोणाला बाहेर नाही काढलं. आदामाने लोकांमध्ये पाप निर्माण झालं.
आणि दुष्टही सुरू झाले. त्यानंतर नोहाचा काळ सुरू झाला. हालेलुया. आणि या काळात सुरू होता होता त्याचे पुत्र झाले. त्याच्यानंतर फिरत फिरत आलं तर मोशे एक सात्विक निघाला. आणि मोशे असा निघाला, परमेश्वराने त्याला असा बनवला की जिथे शत्रू होता तिथे पित्र म्हणजे पवित्रता बनवण्यासाठी, प्रीती बनवण्यासाठी, त्यांचं मन जिंकण्यासाठी परमेश्वराने मोशेची निवड केली. आणि मोशेला असं निवडलं की फारोचं मन जिंकलं. म्हणजे रोमकरच 12:21 बऱ्याने जिंका वाईटाने. त्यांनी बऱ्याने एवढा मोठा फारो. हालेलुया. आज तुम्ही विचार करा. हालेलुया. आज विचार करा, मिस्र देशामध्ये गुलामगिरीत असणारे इस्राईल लोक होते. आज कितीतरी लोकांची गिनती केलेली आहे तिकडे, पण त्यांची मुलाबाळांची ना बायकांची गिनती नव्हती. लाखो कितीतरी लोक होते. आणि त्यांनी त्याच्यातून हळूहळू करून बाहेर काढलं. आणि ते म्हणजे कसं, या दुनियाला जिंकायचं असेल तर आपल्यामध्ये पवित्रता आणि अद्भुत गोष्टी असेल तर आपण लोकांना जिंकू शकतात. नाहीतर कोणताही व्यक्ती या बायबलच्या विरुद्ध जीवन जगू शकणारा व्यक्ती काहीच करू शकत नाही. आता बरेच ख्रिस्ती खरे आहेत, बरेच खोटे पण आहेत. ओळखता आपल्याला आलं पाहिजे. आणि जर आपण ओळखत असतील तर आपल्याला समजेल की देवाचे मार्ग चांगले आहेत, भडकवायचे नाही. म्हणून प्रकटन 12:12 आपला काळ थोडा येतो तुम्हाला. हे आता शेवटची लक्षण आहे. जो पित्यावर, पुत्रावर आणि पवित्र आत्म्यावर पूर्ण या तिघांचे एकाच देवावर जर विश्वास ठेवून तो चाललेला असेल ना, तो हे बायबल तुम्हाला सगळं शिकवेल. प्रत्येकी राज्याची स्थापना. दाविदाला काय सांगितलं परमेश्वराने, पुन्हा मी तुझ्याद्वारे एक राज्य स्थापित केलं. राज्य येणार आहे दाविदाचं पुन्हा. हालेलुया. आपण दाविदाच्या वंशात येशू निर्माण झाला. हालेलुया. आणि येशू पुन्हा आपल्यामध्ये येणार आहे आणि त्याच्या राज्याचा अंत कधी होणार नाही. आज आम्ही कोण आहे आपल्याला शिकायचं आहे. आमचं एक क्षण भुशासारखं आहे. म्हणून जी वेळ, काळ, समय, मंदिराची स्थापना बघू नका. आपल्या हृदयाची मंदिर आहे ना, त्याची स्थापना बघा. या मंदिरातलं जे अंतःकरणामध्ये नफरत, द्वेष आहे बरोबर भरलेलं ते पहिलं बाहेर काढा. तेव्हा मी मांसमय हृदय देईल. हालेलुया. तेव्हा परमेश्वर आपल्याला सगळं चांगलं हृदयाचं अनुभव तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि शिकवेल. कारण खरं मंदिर देवाचं आहे, ते म्हणजे प्रीतीचं, दयेचं आणि शांतीचं. हालेलुया. तर बघा, कोणतं काम तुम्ही चांगलं करायला गेलं ते भेटणार नाही. जर तुमच्या जवळ देव आहे तर ते तुमच्याकडे चांगलं करायला ते भेटेल. जर तुमच्याकडे देव नसेल तर चांगलं करण्याच्या योजना पण तुमच्या डोक्यामध्ये बसलेल्या नसणार. एवढं लक्षात ठेवा. आपल्या मनात नफरत आहे, द्वेष आहे, हेवा आहे, शवा नाहीये, तत्पर्यंत आद्या बायबलचे आम्ही अनुभव घेतलेले पूर्ण लोक नाही. तर मग ते 7:21 सारखेच आहेत. प्रभू शेवटला आपल्या सगळ्यांना, तुम्हाला, मला कधी पण आपले फळ आपल्याला द्यावं लागेल. मग ते 12:36 मध्ये तोच वचन आहे. प्रत्येकानं प्रत्येक शब्दाचा हिसाब द्यावा लागेल. तर वेळ संपलेली आहे. तर आपण छोटीशी प्रार्थना करू. हे परमेश्वर दादा एवढं बाबा सुंदर दिवसामध्ये तुझ्या आवाजात सर्व मंदिर, कामगार, सरपंच, सर्व पोलीस लोक, प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवल्या सर्व लोकांना परमेश्वराचा आशीर्वाद देऊ. ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. हालेलुया.